हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही सर्व? तर आय होप सर्व मजेतच असाल. तर आज संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता थोडंसं भात आणि वरण बनवत आहे, कारण कोणालाच भूक नाही आहे. पण तसं झोपण्याऐवजी थोडंसं भात वरण खाल्लेलं बरं. आणि तसंही कधीतरी हलकं अन्न खाल्लेलं देखील चांगलं आहे. आणि दररोज भाजी चपाती खाऊन देखील कंटाळा येतो, त्यामुळे म्हटलं आज थोडासा बदल मी भात वरण करणार आहे. तसेच डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून काढलेले आहेत आणि ते पाणी मी असं फेकून देत नाही. ते झाडं लावलेत मी आता, त्यामुळे ते पाणी मी टाकून न देता झाडांना ओतते, म्हणजे झाडांची ग्रोथ चांगली होती. त्यामुळे मी झाडांना पाणी, तांदूळ डाळ भाज्या वगैरे धुतलेलं सर्व पाणी मी साचून ठेवते आणि मग झाडांना ओतते. तर मी इथं डाळीतच टोमॅटो मिरची वगैरे टाकलेली आहे, कढीपत्ता, ते सर्व डाळीतच टाकून घेतलेले आहे आणि ते मी शिजवून घेणार आहे आणि मग नंतर डाळीला फोडणी देणार आहे. चला तर मग कुकर लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. मी कुकर वगैरे लावून घेते आणि दुपारचे थोडेसे भांडे आहेत ते पण घासायचे आहेत मला, म्हणजे कुकर होईपर्यंत भांडे पण माझे घासून होतील. नंतर मग थोडेसे जेवणाचेच भांडे राहतील, ते मग नंतर घासता येतील जेवण झाल्यावर. थोडंसं लसूण आणि आलं मी ठेचून घेते इथं फोडणीला टाकण्यासाठी. आणि आधी कुकरमध्ये पण टाकलं होतं आलं, मिरच्या आणि लसूण, जिरी. डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आहे. मी इथं मनी प्लॅन्ट लावलेला आहे, मनी प्लॅन्टला टाकते. आणि माझ्या मनी प्लॅन्टची एवढी ग्रोथ होत नाही आहे, तर तुम्हाला माहीत असेल तर सांगा काहीतरी की मनी प्लॅन्ट कशाने ग्रोथ होतो. संध्याकाळ असल्यामुळे जरा अंधार दिसतोय बाहेर. लाईट लावलाय पण इकडं जास्त लाईटचे उजेड येत नाही. इथं एक गुलाब आणि त्याचं झाड आहे जास्वंदाचं. तर कुकर पण झालेला आहे. आता मी वरणाला फोडणी देऊन घेते आणि माझे भांडे पण घासून झालेले आहे. मी काय भांडे घासताना दाखवलं नाही. आता इथे वरणाला फोडणी देऊन घेते. कसं मुलं पण दररोज भाजी चपाती खाऊन कंटाळतात, त्यामुळे आज शाश्वती म्हटली मम्मी वरण भातच कर, आणि त्यामुळे मग वरण भातच करत आहे. कधीतरी बदल, आणि असं हलका अन्न पण कधीतरी घ्यावा माणसाने संध्याकाळी. तर वरण भाताबरोबर लोणचं, काकडी आणि पापड हे मी देणार आहे. वरणाला फोडणी द्यायच्या आधी म्हटलं पापड वगैरे भाजून घ्यावा, म्हणून मी इकडे बाजूला काढून ठेवली आणि पापड भाजून घेते. कुकर पण थंड झाले आता.
इथे मी गॅस बंद केला आहे, कारण आपण गरम खूप कढई तापली आणि मग वरणाला फोडणी दिली तर ते उडतं सगळीकडे. त्यामुळे मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आणि मग त्यात जिरे मोहरी व त्यानंतर मग जिरे मोहरी टाकून हे टाकलं, लसूण वगैरे टाकला आणि आता फोडणी देऊन घेते. हिंग पण टाकते मी फोडणीला. तुम्ही कसं वरण करता ते पण मला कमेंट करून सांगा. आता थोडंसं गॅस कढई आपली गार झालेली आहे, त्यामुळे मी आता गॅस लावलाय, म्हणजे खूप सगळीकडे उडणार नाही. आधी हळद टाकली होती, त्यामुळे आताशी थोडीशीच हळद टाकली आहे. वरणाला नेहमी गरम पाणीच वापरत जा, कारण गरम पाणी टाकलं तरच वरणाला चव येते, नाही तर मग वरणाला चव येत नाही. त्यामुळे मी नेहमी वरण करायचं असेल किंवा कोणतीही भाजी असेल तर गरमच पाण्याचा वापर करते. चला तर मग माझं वरण देखील इथे उकळलेलं आहे आणि तुम्ही पण या जेवायला. आता आम्ही जेवण एन्जॉय करतो. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. गुड नाईट सर्वांना.